राष्ट्रवादीचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी सुनेत्रा पवार सक्रिय, गैरसमज मिटण्यासाठी सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटणार. शिवसेनेला पालकमंत्रीपद तर रायगड रत्नागिरी विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेचा बिगुल वाजला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. विधान परिषद सदस्याच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. उद्धव ठाकरेची 4 वर्षात केवळ 31.58% हजेरी. उपस्थितीवरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आष्टीकरांनी घेतली शिंदेंची भेट. तर मतदारसंघातील कामांसाठी मला नेते भेटत असतात. भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 9 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकर बडा मासा असल्याची चर्चा. शिवराज मोटेगावकरनं 12वीला असलेल्या आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा. केमिस्ट्री प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींकडून पेपरची खरेदी. मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सीबीआयला पुरावे सापडल्याची माहिती. राज्यात कांदा दराचा प्रश्न पेटला. लासलगावात रोहित पवारांच्या नेतृत्वात कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा. तर वैजापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं समृद्धी महामार्गावर टायर जाळत चक्काजाम आंदोलन. लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता. डिझेल दरवाढीचा महामंडळावर 124 कोटींचा आर्थिक भार. एसटी बस भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे संकेत. मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फर्स्ट लूक समोर. अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन सज्ज.